नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। कशा आहात? मस्त ना? मी पण छान आहे। खूप छान मैत्रिणी तुम्ही मला सपोर्ट करतायत। माझ्या वायटी फॅमिलीचे सगळ्यांचे खूप खूप आभार। कमेंट्स करत जा मैत्रिणींनो। तुम्हाला माझ्याकडून कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आज आपण मस्त असं गावरान पद्धतीने पिठलं बनवणार आहोत। कोणी कोणी याला झुणका पण बोलतं, आपल्या नाशिककडे याला पिठलं बोलतात। पिठलं ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी, कांदा, आहा कसलं मस्त, आणि तव्यावरचा खरडा चुलीवरचा कसलं मस्त जेवण होतं ना मैत्रिणींनो। तर चला आपण आज पिठलं बनवूया। मस्त गरमागरम तेल टाकून घेतलेले, तेल कडकडीत असं मस्त गरम होऊन द्यायचं। त्यानंतर मोहरी टाकलेली आहे। मोहरी तेलामध्ये मस्त अशी फुटली पाहिजे तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये मोहरी परतून घ्यायची आहे। जिरं टाकायचं आहे। लसूण थोडासा जास्त वापरायचा आहे। लसूण ठेचून घ्यायचा मैत्रिणींनो थोडासा खलबत्त्यामध्ये, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो। आणि थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा आहे आपल्याला लसूण। हिरवी मिरची टाकलेली, थोडंसं तिखट पण बनवायचं आहे। पिठलं बोलल्यानंतर थोडंसं तिखट झालंच पाहिजे। हिरवी मिरची टाकलेली बारीक चिरून घेतलेली आहे मी। नंतर आपल्याला टेस्ट वाढवण्यासाठी कढीपत्ता पण टाकायचा आहे। कढीपत्ता मस्त असा ताजा हिरवागार कढीपत्ता घ्यायचा आहे। तर बघा सगळं व्यवस्थित असं मी टाकून घेतलं आणि स्टेप बाय स्टेप मी काय काय टाकलं बघा। तर खूप छान मस्त असं पिठलं तयार होतं मैत्रिणींनो। आमच्या नाशिककडे असं बनवलं जातं। चुलीवरचं जर तुम्ही पिठलं आणि भाकरी जर जेवल्या ना मैत्रिणींनो, आणि कांदा आणि तव्यावरती आमच्याकडे खरडा बनवला जातो। मस्त असं लसूण आणि जाडं मीठ टाकलं जातं तव्यामध्ये। हिरव्या मिरच्या तिखट कमी घ्यायच्या आणि मस्त मिठामध्ये घासून तांब्याने पूर्ण असं घासून घेतात। एकदम लसूण आणि मिरची मिक्स झाली पाहिजे। खूप छान लागतो तो खरडा तव्यावरचा चुलीवरचा। तर मी ते 2 कांदे घेतलेले, कांदा छानसा बारीक चिरून घेतलेला आहे आणि मीठ टाकून घेत आहे। मीठ टाकून घेतलेले कांदा लगेच आपला परतला जाईल आणि खूप मस्त चवीला लागतं मैत्रिणींनो। खूप छान झालेलं, सगळ्यांना खूप आवडलं। आणि मी याच्याबरोबर बाजरीच्या भाकरी केलेल्या, कांदा आणि खरडा पण बनवलेला, पण व्हिडिओ मी काढलेला नाही। खरड्याचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, आमच्या नाशिककडे कसा चुलीवरचा खरडा बनवला जातो, व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मला कॉमेंट करा। कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, खरड्याची रेसिपी दाखवा, मी नक्कीच दाखवेल तुम्हाला। तर कांदा आपण सगळं मीठ वगैरे सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे। व्यवस्थित कांदा थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा आणि लसूण पण थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा तेलामध्ये। म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप काय टाकलेलं आहे आणि पहिलं काय टाकायचं याच्यावरती पण आपली रेसिपी अवलंबून असते चवीची। तर त्याच्यावर पण आपली चव बनल्या जाते। हळद टाकून घेतलेली आहे। हळद टाकल्यानंतर आपल्याला 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। मी चण्याच्या डाळीचं पीठ मिक्स करून ठेवलेलं आहे। मी व्यवस्थित मिक्स करायचं मैत्रिणींनो। 1 ते 2 मिनिटासाठी ना एकदम चण्याचं पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण, म्हणजे गाठी एक पण राहिली नाही पाहिजे। पिठलं हे आपलं पूर्ण असं प्लेन झालं पाहिजे। आणि 2 ते 3 मिनिटासाठी मस्त कमी गॅसवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे। फुल गॅस नाही ठेवायचा। उकळी येईपर्यंत आपल्याला फुल गॅस ठेवायचा आणि नंतर कमी गॅसवर शिजून घ्यायचं आहे। तर बघा आपल्याला मी हे 4 ते 5 माणसांसाठी बनवलेलं। तुम्ही बोलाल तर फक्त चण्याचं पीठ मी 4 ते 5 चमचे घेतलेलं आहे। खूप पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही असं बनवलेलं आहे मी, कारण आम्हाला भाकरीसोबत खायचं होतं आणि गरम गरम भात पण बनवलेला होता। कोणाला भातासोबत आवडतं, कोणाला भाकरीसोबत आवडतं, त्याच्यामुळे मी भात पण केला आणि भाकरी पण बनवलेल्या आहेत। तर बघा एवढं पातळ ठेवायचं। नंतर आपण जेव्हा शिजवतो तेव्हा ते घट्ट होतं, म्हणून पहिलंच पातळ ठेवायचं, खूप घट्ट करायचं नाही। आपल्याला भाताबरोबर खाता आलं पाहिजे। तर बघा आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि मिक्स करायच्याला काय बोलतात मला माहीत नाही, आपण कसं काय मिक्स करायचं असेल तर याच्यासाठी याचा वापर करतो। मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा याला काय बोलतात म्हणून। याने मी कोणतीही पिठं असेल ना ते मिक्स पण करते, आणि पिठलं बघा यानेच मिक्स करते। बिलकुल एकही गाठ राहत नाही त्याच्यामध्ये, पूर्ण प्लेन पीठ होतं। तर आता मी उकळी येऊन देणार आहे। तर बघा कलर पण किती मस्त आलेला आहे, वाटते तुम्हाला पिठलं कढी वाटते। आणि नक्की करून बघा मैत्रिणींनो, खूप टेस्ट झालेली मस्त अशी। तर आमच्या नाशिककडे असं बनवलं जातं। खूप छान सपोर्ट करतात नाशिककर, खास नाशिककर असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो। कोण आपल्या चॅनलवरती असेल व्हिडिओला नक्कीच म्हणजे लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की हां आम्ही नाशिककर आहेत म्हणून। तर नक्कीच आपल्या व्हिडिओंना नाशिककर असतील तर नक्कीच सपोर्ट करा। तर माझी ही पिठल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली
कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला प्लीज विसरू नका. मीठ थोडंसं कमी झालं होतं म्हणून मी थोडंसं मीठ पण परत एकदा टाकून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनटासाठी मस्त कमी गॅसवरती आपल्याला, कारण हे पीठ असतं, कच्चं पीठ असतं, आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. नाहीतर कच्चं राहिलं ना कोणाकोणाच्या पोटात पण दुखतो आणि त्रास होतो कोणाकोणाला. त्याच्यामुळे ना मस्त कमी गॅसवर ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपल्या इकडे भाकरी पण तयार होतात. मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्या पिठाला. आता मी साईडला ठेवून देणार आहे. तोपर्यंत भाकरी बनवते बाजरीच्या. आणि करून बघा तुम्ही आमच्या पद्धतीने, नाशिककडच्या पद्धतीने. कोणी कोणी वाटप पण करून पिठलं बनवतात, ते पण छान लागतं. त्याचा पण व्हिडिओ नक्कीच तुम्हाला शेअर करेल. आणि वरून सुंदर दिसण्यासाठी आपलं पिठलं, वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर मी चिरून टाकलेली आहे. आणि कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं छानसं आणि गरमागरम ताटामध्ये वाढायचं. मैत्रिणी पहिलं भाकरी भात सगळं करून घ्यायचं आणि शेवटी पिठलं करायचं. आणि पिठलं असं शिजत असेल लगेच ताटामध्ये वाढायचं. सगळी माणसं छान जेवतात मैत्रिणी. तर कोथिंबीर टाकल्यानंतर मी 1 मिनटासाठी परत परतून घेतलेलं आहे बघा. आता इथे मस्त असं आपलं नाशिक फेमस पिठलं तयार आहे. कसा वाटला व्हिडिओ? लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.